मी दिसायला साधारण होती. माझ्या उलट माझी वहिनी खूपच सुंदर होती. ती माझ्या होणाऱ्या नवऱ्याला म्हणाली की तू हिला काय बघून पसंत केले. या गोष्टीचा मला फार राग आला. मी माझ्या वहिनीसोबत बदला घेण्याचे ठरवले. त्यासाठी मी माझ्या भावाच्या मनात वहिनीविषयी संशय निर्माण करून दिला. त्यामुळे त्या दोघांमध्ये भांडण झाले आणि वहिनी घर सोडून निघून गेली. माझ्या लग्नाचा दिवस जवळ आला होता. लग्नाला एकच दिवस बाकी होता. तेव्हा अचानक लग्नाच्या आदल्याच दिवशी वहिनी परत आली. तेव्हा तिने मला असे काही सांगितले की मला धक्काच बसला. माझे नाव प्रिया आहे. मी रवीशी लग्न करणार आहे. माझे लग्न रवीशी जुळले याचा मला खूप आनंद झाला होता. घरच्यांच्या इच्छेनुसार लग्न ठरले आहे. माझ्या भावाचे नुकतेच लग्न झाले आहे. माझ्या बहिणीचे नाव सीमा आहे. माझी वहिनी खूप सुंदर आहे. तसेच खूप हसऱ्या स्वभावाची आहे. वहिनीला हसणे आणि बोलणे खूप आवडते. वहिनी घरी आल्यापासून घरात वेगळेच वातावरण असते. माझ्या वहिनीशी चांगलेच जमते. पण एका गोष्टीमुळे माझे विचार एवढे बदलतील असे मला वाटले नव्हते. एके दिवशी रवी घरी आला होता. तेव्हा वहिनी आणि रवी एकत्र खोलीत होते. आम्ही असेच बसून बोलत होतो. मी आधीच सांगितल्याप्रमाणे माझी वहिनी खूप बोलकी आणि विनोदी आहे. अशाच बोलण्यातच ती रवीला म्हणाली की तुला हिच्यात काय आवडले जे तू हिला पसंत केले. तुझं डोकं तर ठिकाणावर आहे ना. आता पण वेळ आहे. अजून लग्न झालेले नाही. अजून संधी आहे. तुम्ही स्वतःला वाचवू शकता. लग्न अजून झालेले नाही. एवढेच असते तरी कदाचित मी ते सहन केले असते. पण त्यानंतर रवी असे काही म्हणाला ते ऐकून मला फार वाईट वाटले. रवी म्हणाला, काय करू वहिनी, मला कदाचित तुमच्यासारखी सुंदर कोणी सापडणार नाही. त्यामुळे आता मला जे काही मिळाले आहे त्यातच मला समाधान मानावे लागेल. आता मला हीच मिळाली आहे तर मी तिच्यासोबतच लग्न करतो. संभाषण चेष्टेने केले जात होते पण ते माझ्या मनावर घात करत होते. त्यावेळी मीही हसून हे प्रकरण तिथेच संपवलं. पण आता ती गोष्ट मला झोपू देत नव्हती. मला माहीत नाही मी काय विचार करू लागले. मी स्वतःची तुलना माझ्या वहिनीशी करू लागली. मला तिचा आणि तिच्या सौंदर्याचा हेवा वाटू लागला. एक छोटीशी गोष्ट माझ्या मनात एवढा बदल घडवून आणू शकते असे मला कधीच वाटले नव्हते. मला त्या गोष्टीचं उत्तर द्यायचं होतं. मी नको ते विचार करू लागले. वहिनीला पण कसे रडवायचे याचा मी विचार करत होते. लग्नाच्या तयारीबरोबरच माझे मनही दुसरीकडे कुठेतरी भटकायला लागले होते. एके दिवशी वहिनी आईसोबत शॉपिंगसाठी बाहेर गेली होती आणि दादा घरी होता. मी विचार केला की माझ्या भावाला असं काहीतरी सांगायचं ज्यामुळे त्या दोघांमध्ये भांडण होतील. त्या दोघांमध्ये भांडण होईल मग वहिनी थोडी परेशान होईल. मला त्यावेळी एवढंच हवं होतं. पण मला माहीत नव्हतं की माझ्या या बोलण्याने त्या दोघांच्याही आयुष्यात विष जाईल. दादा बहिणीला फोन करून विचारतोय की किती वेळ लागेल घरी यायला. वहिनी म्हणाली, मी आत्ताच येतोय. दादा म्हणाला की तू आधी पण तेच म्हणत होती आणि आता पण तेच म्हणत आहेस. किती वेळ लागेल यायला. मी ती गोष्ट पकडली आणि दादाने फोन ठेवल्यावर मी दादाला म्हणाले की सुंदर मुलींच्या बोलण्याचा काहीच भरोसा नाही दादा. माहीत नाही त्या काय काय लपवतात ते. ती काय काय खोटं बोलते. शेवटी तो माझाच भाऊ होता. मी जे काही बोलले ते त्यानेही धरले. त्याने मला विचारलं, काय बोलतेस? तुला तुझ्या बहिणीचं काही माहीत झालं का? मी मुद्दाम मला काहीतरी माहीत असल्याचा आव आणला आणि ते मी त्यांच्यापासून लपवते असं नाटक केलं. मी म्हणाली, नाही असं काही नाही. मी तर असंच म्हणत आहे. दादाने पुन्हा विचारले तेव्हा मी त्याला अधिक त्रास दिला. मला माहीत होतं तो जितका चिंतेत असेल तितकीच माझी बहिणी पण परेशान असेल. मी त्याला असे म्हणाले, दादा तुला काय सांगू, तू स्वतः समजदार आहेस. दादा म्हणाला, तुला काय म्हणायचे आहे ते स्पष्ट सांग. पण आता मी काय बोलू मला काहीच कळत नव्हतं. ते तरी बरं झालं. त्यावेळी वहिनी आणि आई तिथे आल्या आणि प्रकरण टळले. पण मला खूप आनंद वाटत होता कारण मी माझे काम केले होते. वहिनी येताच दादा त्याच्या खोलीत गेला. आता मला फक्त वहिनीचा पडलेला चेहरा बघायचा होता. साधारण तासभराने वहिनी खोलीतून बाहेर आली. तेव्हा तिचा चेहरा सांगत होता की मी जे काही दादाला सांगितले त्याचा परिणाम होत आहे. दादा पण दुःखी दिसत होता. त्या दिवसापासून वहिनीचे बोलणे आणि हसणे बंद झाले. वहिनीचा चेहराच उतरला होता. त्या दिवसापासून वहिनी नाराज दिसत होती. मी इतकी कठोर कशी झाले मला माहीत नाही. पण वहिनीच्या अश्रूंनी मला खूप आनंद मिळत होता. दादा आणि वहिनीमध्ये भांडण होत आहे या गोष्टीमुळे मी फार खुश होती. त्यांच्यातील वाद आता आमच्या घरातील सगळ्यांना कळले होते. वहिनी आता माझ्याशी पण बोलत नव्हती. पण मला त्याचे आता वाईट वाटत नव्हते. एके दिवशी दादा बहिणीचे खूप भांडण झाले. तेव्हा दादांनी वहिनीला सर्वांसमोर घर सोडून जाण्यास सांगितले. आई बाबा त्यांना विचारत होते, काय झाले, तू का तिला घरातून काढून देत आहेस? पण दादा काही सांगण्यास तयार नव्हता. तो काहीच बोलला नाही. वहिनीला त्या गोष्टीचं खूप वाईट वाटलं आणि तिने रागाने बॅग भरली आणि ती घराबाहेर जाण्यास निघाली. वहिनीला थांबवतच आई विचारत होती,
कुठे चालली आहेस? लग्नाला थोडेच दिवस बाकी आहेत आणि तू का घर सोडून चालली आहेस? दादा म्हणाला, तिला जायचं असेल तर जाऊ दे, तिला अडवू नकोस. दादाने असे म्हटल्यावर वहिनी निघता निघता रागानेच माझ्याकडे बघत होती. पण मला त्याचं काय? मला तर हेच हवं होतं. ते आता माझ्या मनासारखं झालं होतं. मला या गोष्टीचा काहीच वाईट वाटत नव्हतं. मी त्यांना थांबवले नाही. वहिनी तिच्या माहेरी गेली. लग्नाला अवघे 10 दिवस उरले होते आणि वहिनी माहेरी गेली होती. आता घरी आईला, दादाला आणि बाबाला बघून मला थोडं वाईट वाटायला लागलं होतं. आता खूप उशीर झाला होता. वेळ निघून गेली होती आणि आता मी काही करू शकत नव्हते. कारण प्रकरण खूप पुढे गेलं होतं. खरं सांगू, हे प्रकरण इतक्या डोकाला जाईल याची मला कल्पना नव्हती. लग्नाच्या वेळी सगळ्यांनाच धक्का बसला होता. सर्वांचे चेहरे उतरलेले होते आणि त्यामागे एकच कारण होतं, ते म्हणजे मी. माझ्यामुळेच हे सर्व झालं होतं. या सर्वांना जबाबदार मीच होती. पण सर्वांना खरं कारण काय आहे ते मी आता सांगू शकत नव्हती. आईने वहिनीला फोन करून बोलावले, पण वहिनी आली नाही. घरातील वातावरणच बदललेलं होतं. सगळे दादाला विचारत होते की काय झाले आहे. तो पण काहीच सांगत नव्हता. घरातील आनंद आधा नाहीसा झाला होता. लग्नाला 1 दिवस बाकी होता आणि वहिनी अचानक परत आल्या. वहिनीला पाहून आई खुश झाली. मी अजूनही माझ्या वहिनीशी बोलत नव्हती. मला माझ्या कृत्याचा खूप पछतावा वाटत होता. मी वहिनीला कोणत्या तोंडाने बोलू? माझ्यामुळेच वहिनी खूप नाराज झाल्या होत्या. वहिनी स्वतः माझ्याकडे आली. मी म्हणाले, वहिनी तू आली आहेस? ती हो म्हणाली. वहिनी म्हणाली, मला वाटले की मी जर आली नसती तर तुला कोण तयार केले असते? वहिनीचे वाक्य ऐकून माझ्या डोळ्यात पाणी आलं. मी रडायला लागले. वहिनी म्हणाली, मला तुझ्या भावाच्या बोलण्याचं एवढं वाईट वाटलं नाही जेवढं तुझ्या बोलण्याचं वाईट वाटलं. तू मला दुखावलंस. तुझ्यामुळेच मी घर सोडलं होतं. मला वाटलं तू मला फोन करशील आणि घरी बोलवशील, पण तू तसे केले नाहीस. तू असे का केलेस ते मला माहीत नाही. पण मला तुला एक गोष्ट समजावून सांगायची आहे. आता तुझं लग्न होणार आहे. तू दुसऱ्या घरी जाणार आहेस. असे काहीही करू नकोस ज्याचा तुला नंतर पश्चाताप होईल. मी माझ्या वहिनीला म्हणाले की मी दादाला सर्व खरं खरं सांगते की मी फक्त तुझी मस्करी केली होती. वहिनी म्हणाल्या, तू त्याची काळजी करू नकोस. जर त्यांचा त्यांच्या बायकोवर विश्वास नसेल तर त्यात दोष तुझा नाही. त्यांचं आणि माझं भांडण आहे. मी त्यांना बघून घेईल. तू त्याची काळजी करू नको. लग्नाची वेळ आली आहे. तू आनंदी राहा. वहिनी येताच घर उजळून निघाले. ही चूक मला खूप काही शिकून गेली. माझ्यातील जलन आणि द्वेष संपला होता. माझ्या या चुकीमुळे माझ्या मनात भीती निर्माण झाली होती की मी चुकून आता कोणाचेच वाईट करणार नाही. माझी चूक मला समजली होती आणि त्या गोष्टीचा मला पछतावासुद्धा होता. माझी वहिनी खूप चांगली आणि समजूतदार होती. एखादी दुसरी स्त्री असती तर ती लग्नाला पण आली नसती आणि मला बोलली पण नसती. वहिनी माझ्यासारखी मुळीच नाही. मला माहिती आहे ती दादाची काळजी घेईन आणि माझ्या आईबाबांचीही. मी माझ्या वहिनीसोबत खूप चुकीचं वागले. खूप काही केलं, पण ती तिचं कर्तव्य विसरली नाही ना. तिने कोणाला काही सांगितलं की ही सगळी चूक माझी होती. अशी वहिनी सर्वांना मिळो. तर मित्रांनो, कथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.